तुमच्या आयुष्यात काही व्यक्तिमत्व आहेत, म्हणजे बाबासाहेब पुरंदरे आहेत, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बाळासाहेब ठाकरे आहेत. याविषयी मला बोलावं लागेल. काय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं तुमचं जे समीकरण आहे ते नेमकं काय आहे? त्यांचं आणि माझं हे जे आहे ते शिवभक्त आहेत आणि मी शिवभक्त आहे. म्हणजे शिवाजीबद्दल मला अतिशय म्हणजे प्रेम आहे आणि त्या व्यक्तीबद्दल म्हणजे ते कसे असतील, कसा विचार करत असतील आणि त्यांनी कसं आपल्या देशाचं म्हणजे हे केलं, म्हणजे महाराष्ट्राला कसं बनवलं त्यांनी. तर त्यांच्याकडे माझी बघायची जी दृष्टी होती त्यात बाबासाहेबांनी भर घातली. त्यांची पुस्तकं वाचली मी, ते भेटले म्हणजे बोलतात, छान बोलतात आणि बाबासाहेब मला असे जवळचे वाटतात खूप. आप्पांचं पण तसंच होतं. आप्पा दांडेकर पण शिवभक्त होते, त्यांना शिवाजी महाराजांबद्दल फार येतं. आमच्या घरात शिवाजी महाराजांबद्दल माझ्या वडिलांना होतं, हृदयनाथला आहे, माझ्या आईला होतं, माझ्या बहिणींना आहे, सगळ्यांना आहे. पण याबरोबरच तुमच्या घरातला आणखी एक संस्कार आहे, तो म्हणजे सावरकरांचा संस्कार आहे. तो सुद्धा तुमच्या वडिलांपासून आलेला आहे. तो काय संस्कार आहे? तो सावरकरांकडनं आलेला आहे. म्हणजे मी हिंदू आहे, हा फार मोठा संस्कार आहे असं मला वाटतं. मी 6 का 7 वर्षाची होते त्यावेळेला सावरकर आमच्या घरी आले होते आणि बाबा आणि ते तिथल्या हरिजन वस्तीत गेले आणि तिथं सहभोजन होतं आणि बाबांनी मला नेलं बरोबर. मला काहीच कळत नव्हतं, पण त्यांनी सांगितलं की हे तात्या आहेत आणि आपल्याला आज जायचं आहे, तू चल. आणि ते घेऊन गेले मला आणि मला जेवायला घातलं. माई ओरडत होती की नका नेऊ तिला बरं, पण बाबांनी ऐकलं नाही. नाही तिला ते कळलं पाहिजे, तिच्यावर हे संस्कार झालेच पाहिजेत असं सांगून ते घेऊन गेले मला. आणि तात्या ज्या वेळेला इथं होते आणि आजारी होते त्यावेळेला मी रोज जात होते तात्यांना. मुंबईमध्ये शिवाजी पार्कला रोज मी, माझी आई, हृदयनाथ, उषा, आम्ही सगळे त्यांच्याकडे जायचे. त्यांच्यासाठी आम्ही जेवण घेऊन जायचे आणि ते बसायचे, बोलायचे खूप. एक दिवस मला काय वाटलं माहीत नाही, मी बसले होते, म्हटलं तात्या मला ह्या तुमच्या ह्याच्यात भाग घ्यायचा आहे, काम करायचं आहे चळवळीमध्ये. म्हटलं आता तुमची तब्येत बरी नाही, पण जे आहेत हिंदू महासभाचे लोक किंवा RSS आम्हाला त्याच्यामध्ये काम. मला म्हणायला लागले लता तू जे काम करतेस ना ते खरं काम आहे, आमचं काम तू सोडून दे, हे तू आता विसरून जा, ते दिवस संपलेत आता. आणि तुला जे वाटतं, तुला जे गावंसं वाटतं तू गा, तू गाण्यासाठी आली आहेस आणि तू गा. त्यातूनच तुम्ही मग सावरकरांची गाणी वगैरे हे त्यातूनच निघाले? सावरकरांची सगळी पुस्तकं वाचलीत आम्ही. म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल प्रेम आहे. पण इतकं सगळं असूनही मी पॉलिटिक्समध्ये नाही, पॉलिटिक्स मला समजत नाही. पण दीदी असं कसं म्हणता तुम्ही? तुम्ही सावरकर वाचलेले आहेत, तुम्ही एकेकाळी हिंदू महासभेमध्ये जायला निघाला होतात आणि तरी तुम्ही म्हणता की तुम्हाला राजकारण समजत नाही. नाही, खरंच नाही समजत. मी अगदी खरं सांगते तुम्हाला. मी हा प्रश्न तुम्हाला नंतर विचारणार आहे, कारण मला याच्या आधी एक प्रश्न विचारायचा आहे, त्यानंतर आपण बघूया की तुम्हाला राजकारण समजतं की नाही. सावरकर ठीक आहे, बाळासाहेब ठाकरेंबद्दल तुम्हाला आपुलकी होती आणि ती बाळासाहेब ठाकरे मोठे झाले, शिवसेना प्रमुख झाले तेव्हाची गोष्ट नाहीये. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना सुरू केली तेव्हापासून तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलेला होतात अशी माझी माहिती आहे. असं मला काही जुन्या लोकांनी सांगितलेलं आहे. हे खरं आहे की खोटं आहे मला माहित नाही, तुम्हीच सांगा. जे शिवाजी प्रेम होतं तुमच्या सगळ्या संस्कारांमध्ये, सावरकर प्रेम होतं, त्यातूनच बाळासाहेब ठाकरेंविषयीची आपुलकी आली नाही का? हे आली, अगदी मला मान्य आहे. आणि तात्या आपल्या बाळासाहेबांकडे मी जात होते, पण माझं आणि बाळासाहेबांचं अनेक वेळा मी भेटले त्यांना.
पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की बाळासाहेब माझ्याशी एक शब्दही राजकारणाचा बोलायचे नाही, कधीच बोलले नाही? कधीच नाही. आणि मी कधी बोलले नाही काही, की मी सुद्धा विचारलं नाही की आता काय चाललंय, हे इकडं काय चाललंय, नाही. मग मी कधी विचारलं नाही, त्यांनी कधी सांगितलं नाही. आणि ते माझ्याशी बोलायचे म्हणजे जोक्स सांगायचे, हसायचे, गाण्याबद्दल विचारायचे, मला तुझी भावगीतं पाठवून दे म्हणून सांगायचे. मी भावगीतं त्यांना पाठवून द्यायचे. पण बाळासाहेबांकडे मी कधी म्हणजे शिवभक्त आहेत म्हणून मला ते प्रेम होतच. पण राजकारणाविषयी एकदाही तुम्ही बोलला नाही? एकदाही शिवसेना जन्माला आली, शिवसेना मराठी माणसासाठी होती, ही काही चर्चा झाली नाही? काही नाही, काही नाही, शेवटपर्यंत नाही. म्हणजे ते गेले त्याच्या 10 दिवस का 8 दिवस आधी मी आणि रचना, माझी नीस आहे ती, आम्ही दोघीजणी गेलो होतो त्यांच्याकडे. त्यांच्या तब्येतीबद्दल बोलत होतो आम्ही. तुम्ही आता हे खा, तुम्ही ते खाऊ नका, असं करा तसं करा. आणि तेही सांगत होते, बघ किती भाषणं देणारा मी माणूस, आणि आज असं इथं पडलोय, काय मला उठायचं आहे आता आणि काम करायचं आहे, असं ते बोलत होते. मी त्यांना म्हटलं तुम्ही जरा मध पाणी प्या. मग ते मध आणि पाणी प्याले. बाळासाहेबांचे हेच संबंध होते आमचे, राजकारण कधीही नाही? कधी नाही. पण म्हणून तुम्ही म्हणताय की मला राजकारण समजत नाही, असं काय आहे? नाही, मला खरं सांगू तुम्हाला की राजकारण आणि म्युझिक असं वाटतं की राजकारणामध्ये फार फसवेगिरी आहे, म्युझिक कसं पवित्र आहे. म्हणजे आजच्या काळात म्युझिकमध्ये सुद्धा फसवेगिरी आलेली आहे. तर म्हणून आम्ही दूर आहोत त्याच्यापासून. पण तुम्हाला असं वाटतं राजकारण तेवढं हे नाहीये, म्हणजे तेवढ्या दर्जाचं नाहीये? नाही, आमच्यासारख्या लोकांना ते कळणार नाही, कळत नाही खरंच. म्हणजे जी गोष्ट मला कळत नाही त्याच्यात मी बोलत नाही, कारण इतकी गुंतागुंत असते. तुम्हाला अतिशय गमतीची गोष्ट सांगते. 6 वर्ष मी MP होते. त्याकडेच मला यायचंय. राज्यसभेमध्ये 6 वर्ष तुम्ही होते. राज्यसभेमध्ये मी होते आणि मला वाटतं 6 वर्षात मी 6 वेळा गेले असेल राज्यसभेमध्ये. आणि एकदाही मी एक शब्दही बोलले नाही. पण मग का, म्हणजे तुम्हाला कंटाळा यायचा? मला काही त्याच्यात इंटरेस्टच होत नव्हता. ते बोलायचे, ते काही लोक ओरडायचे, काही लोक शिव्या घालायचे, पळून जायचे, उठून जायचे, काय काय वाटेल ते करायचे. मी आपल्या गप्प बसून ऐकत बसायचे. पण मग तुम्ही ते स्वीकारलं कशासाठी? अहो, मला जबरदस्तीने स्वीकारायला लावलं. जबरदस्तीने म्हणजे? त्यामुळे तुम्हाला करायलाच पाहिजे, तुम्ही नाही म्हणता कामा नये असं तुम्हाला सांगितलं? मला सांगितलं, म्हणून तुम्ही स्वीकारलं? म्हणून मी स्वीकारलं. पण तुम्हाला अगदी तिथे कंटाळाच यायचा पूर्णपणे? हा, म्हणजे मला कळतच नव्हतं, म्हणजे मला इंटरेस्टच नव्हता. आणि मी कुठल्या विषयावर बोलायचं, मला कोणीतरी सुचवलं, तुम्ही इंडस्ट्रीबद्दल बोला. म्हटलं मी काय बोलू इंडस्ट्रीबद्दल, इंडस्ट्री चालू आहे, त्यांचं काम वेगळं आहे, आमचं काम वेगळं आहे. आम्ही जाऊन गाणं गाऊन घरी येतो. त्यांच्या त्या शूटिंगमध्ये किंवा त्यांच्या प्रोड्युसर्समध्ये काय तिकडे चाललेलं असतं त्याचं आम्हाला काही हे नाही आहे, इंटरेस्टच नाही आहे आम्हाला. म्हणजे तुम्ही एक जबरदस्ती म्हणून ते स्वीकारलं होतं असं आपण, तुमच्यावर टीकाही झाली की दिदी जात नाहीत राज्यसभेमध्ये, वर्तमानपत्रातून खूप टीका झाली तुमच्यावर? हो, खूप टीका झाली आणि विशेषतः शबाना आझमीनी खूप टीका केली. पण मला ज्या व्यक्तीने सांगितलं होतं त्यांना मी नाही म्हणू शकले नाही. ते मला म्हणाले, नाही तुमच्यासारख्या बाईची आम्हाला गरज आहे तिथं राज्यसभेत, आणि माझी इच्छा आहे. मी त्यांना एवढं मानते की मी त्यांना नाही म्हटलं नाही. मोठे आहेत ते ग्रस्त फार. मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही दादा तुम्ही म्हणताय तर मी येते. ते आणखी एक तुमचा छंद आहे आणि त्या छंदाविषयी लोकांना माहिती आहे पण फार तुम्ही कधी बोलत नाही. तुम्ही उत्तम फोटोग्राफर आहात. उत्तम नाही, मी फोटो काढते. नाही, तुम्ही उत्तम फोटो काढता. म्हणजे जे फोटो तुमचे बघितलेले आहेत, गौतम राजाध्यक्षांनी सुद्धा त्याच्यावर लिहिलेलं होतं, ते उत्तम फोटो आहेत असंच म्हटलं पाहिजे. हा फोटोग्राफीचा छंद कुठून आला? मी सांगते तुम्हाला, मी नाना चौकात राहत होते 1946 आणि त्यावेळेला विनायकरांची कंपनी म्हणजे त्यांचं शूटिंग वगैरे चालू होतं.
तर मला म्हणजे ज्यांना मी भाऊ म्हणत होते, माधवराव शिंदे, तुम्ही नाव ऐकलं असेल, ते डायरेक्टर होते. ते ॲक्च्युली एडिटर होते पहिल्यांदा आणि नंतर मग ते डायरेक्शनकडे गेले. पण आम्ही अशी जवळजवळ राहत होतो, माधवराव शिंदेने आम्ही. तर शिंद्यांना मी एकदा विचारलं, म्हटलं फोटो काढता तुम्ही, कसे काढता, काय करता? तर मला म्हणाले की चल मी तुला शिकवतो, आपण एक कॅमेरा आणूया. म्हणून आम्ही रोलीफ्लॅक्स आणला आणि रोलीफ्लॅक्स आणून आम्ही विनायकांचं हे होतं, कुठेतरी आउटडोर शूटिंग होतं, तिथं आम्ही गेलो आणि मला त्यांनी शिकवलं की हे असं असतं, हे असं असतं, हे असं ठेवायचं आहे असं. आणि मग मला ते लक्षात आलं की हे असं टायमिंग ठेवायचं किंवा आणि फ्लॅश न वापरता फोटो घेणं. आणि मी पहिल्यांदा तिथं फोटोग्राफी म्हणजे फोटो घेतला आणि तो बरा आला. मग मी हळूहळू घरी आपल्या फोटो काढायला लागले. मला रोल घालता येत नव्हता, तो पण मग मी शिकले आणि मग मी हळूहळू फोटो, पण मी घरातलेच फोटो घ्यायचे, मुलांचे वगैरे असे. अमेरिकेला गेले तर अमेरिकेत वगैरे असे. पण मला त्याचं कधी प्रदर्शन करावं वगैरे असं वाटलं नाही. माझा एक शौक होता तो म्हणजे.